नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण दुधात रवा भिजवून मऊ लुसलुशीत बिनपाकाचे रवा लाडू कसे करायचे ते बघणार आहे. त्यासाठी मी 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण 2 वाट्या दूध टाकून घ्यायचं आहे. दूध हे नॉर्मलच असावं. ही 1 वाटी आणि अजून 1 वाटी ह्यामध्ये दूध टाकून घेऊया. आणि हे आता चमच्यानं चांगलं एकसारखं मिक्स करून घेऊया, जेणेकरून हा रवा दुधामध्ये चांगला भिजला जाईल. यामध्ये गाठी न हो देता हे आता एकसारखं असं हलवून चांगलं भिजवून घ्यायचं आहे. बघा, आता हा रवा आपला एकसारखा झालेला आहे. हा आता आपण 10 मिनिटासाठी असाच झाकून ठेवायचा आहे. हा रवा भिजेपर्यंत आपण ज्या वाटीनं रवा दूध मोजलं त्याच वाटीनं ही पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. ती चांगली पहिल्यांदा मी बारीक दळून घेते. आणि हे सुकं खोबरं मी अर्धी वाटी घेतलेलं आहे, ते पण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. आणि हे काजू बदाम घेतलेत, ह्या काजू बदामाचे पण मी काप करून घेते. 10 मिनटं झालेली आहेत. रवा आपला चांगला भिजला आहे. आता आपण हे लाडू कसे करायचे ते बघूया. त्यासाठी हे मी साधारण पाव वाटी तूप घेतलेलं आहे. ते पहिल्यांदा आपण ह्या पॅनमध्ये टाकून घेऊया. बघा, तूप आपलं चांगलं वितळलेलं आहे. त्यामध्ये हे काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले आणि त्यामध्ये हे थोडे मी बेदाणे घेतलेत. हे आता सगळं आपण चांगलं कलर बदलू न देता परतून घ्यायचं आहे. हलकंसं असं हे आपण तळून काढायचं आहे. बघा, आता हे ड्रायफ्रूट्स चांगले तळून झालेले आहेत. हे आता आपण एका वाटीत काढून घेऊया. आता उरलेल्या तुपामध्येच आपण हा भिजवलेला रवा टाकून घ्यायचा आहे. आता सतत आपण हा असा हलवत राहायचा आहे, म्हणजे ह्या रव्याचा फार कलर बदलत नाही आहे. गॅसची फ्लेम आपण ही लोच ठेवलेली आहे. बघा, 2 मिनटं परतल्यानंतर हा बऱ्यापैकी कोरडा पडायला सुरुवात झालेली आहे. तर अजिबात न थांबता हा असा सतत हलवत राहायचा आहे. बघा, अजून 1-2 मिनटं भाजल्यानंतर हा कसा छान कोरडा व्हायला सुरुवात झालेली आहे. एकसारखा परतूनच हा सुट्टा करून घ्यायचा आहे. अशा ह्यामधल्या गाठी फोडून घ्या आणि हे सतत हलवत भाजून घेऊया. बघा, आता इतपत सुट्टा होईपर्यंत हा आपण भाजत राहायचा आहे. त्यामध्ये आता हे बारीक केलेलं खोबरं टाकून घेऊया. हे सुकं खोबरं मी खराब होतं म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेलं, त्यामुळे हे बारीक करताना थोडंसं ओलसर वाटते. हे भाजल्यानंतर आता छान असं कोरडं होईल. आता अजून एक आपण 3 ते 4 मिनटं हा रवा चांगला भाजून घेऊया. बघा, जसजसा भाजला जाईल तसतसा हा सुट्टा आणि मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे. इतपत सुट्टा होईपर्यंत आपण हा असा एकसारखा हलवत राहायचा आहे. आता हे टाकलेलं खोबरं भाजेपर्यंत चांगलं परतून घेऊया. बघा मैत्रिणींनो, आपला हा रवा आता पूर्ण भाजलेला आहे. हा भाजलेला ओळखायचा कसा, तर हा जसजसा भाजत जाऊ तसतसा हा गाठी फुटून हा चांगला मोकळा होतो. आता ह्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. आणि आता हा गॅस मी बंद करून घेते आणि हा थोडासा थंड होईपर्यंत असाच ठेवून द्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, हाताला सोसवेल इतपत आपला हा रवा थंड झालेला आहे. त्यामध्ये आता ही 2 चमचे वेलची पावडर टाकून घेऊया. आणि आता ही दळलेली साखर टाकून घ्यायची आहे. साखर अशी ही पूर्ण बारीक होईपर्यंत दळून घ्या. ही आता ह्यामध्ये मिसळून घ्यायचे. लाडू तुम्हाला जर थोडे गोड हवे असतील तर तुम्ही 1 वाटी साखरेचा वापर केला तरी चालेल.
आता हे हातानं चांगलं मिक्स करून घेऊया. बघा हे मिश्रण हाताला सोसवेल इतपत गरम असल्यामुळं ही साखर ह्यामध्ये पटकन विरघळली गेली आहे. आता हे लाडू आपण बांधून घेऊया. ह्यामध्ये एखादी गाठ राहिली असेल तर ती फोडत फोडत असे हे लाडू आपण बांधून घ्यायचे आहेत. बघा हा लाडू असा छान तयार झालेला आहे. असे करून हे आता मी सगळे लाडू बांधून घेते. बघा मैत्रिणींनो, दुधात भिजवलेल्या रव्याचे बिनपाकाचे मऊ लुसलुशीत असे हे आपले रवा लाडू तयार झाले आहेत. तोंडात टाकताच विरघळतील अशी ही रवा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपीला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच राहू. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.